नमस्कार मंडळी, गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत हिरव्या टोमॅटोची सिंपल अशी चटणी. तर इथे मी टोमॅटो घेतले आहेत आणि त्यांना शेकून घेतलेले आहे, जसे आपण भरताचे वांगे शेकतो त्या पद्धतीने. जाळीवर ठेवू शकता किंवा डायरेक्ट गॅसवर पण शेकू शकतात. आणि लसण हिरवी मिरची पण ठेचून घ्यायची आहे, त्याआधी त्याला छान अशी शेकून घ्यायची आहे अशा पद्धतीने. शेंगदाणे घ्यायचे, शेंगदाणे पण एकदम थोडे थोडे असे भाजून घ्यायचे आहेत पटकन. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. हिरव्या मिरच्या ज्या आपण भाजून घेतल्या होत्या, हिरव्या मिरच्या आणि लसण, बस एवढंच साहित्य लागतं. हे टोमॅटो आंबट असतात खूपच, त्यामुळे मीठ बेताने वापरायचे. आधी जिरं टाकले आणि त्यानंतर ठेचा टाकलेला आहे, जो मिक्सरमध्ये आपण पिसून घेतलेला होता तो. आता शेंगदाणे पण बारीक पिसून घ्यायचे, त्यांनी टाकायचे. शेंगदाणे आणि चटणी होते तोपर्यंत टोमॅटोची साल अशा पद्धतीने काढून मिक्सरला पल्स करून करून पिसून घ्यायचे. जास्त पाणी नाही करायचे, तर हलकं असं पिसून घ्यायचे मिक्सरमध्ये आणि मिक्स करायचे. थोडी हळद टाकायची असेल तर टाकू शकतात इथे तुम्ही. आता छान मिक्स करून घेतल्यानंतर शेवटी मीठ टाकणार आहोत आपण. खूप झटपट होते ही चटणी, एकदा नक्की बनवून बघा तुम्ही. टोमॅटोची अशी चटणी खूप चविष्ट लागते. भाताबरोबर, डाळ भात बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकतात. शेवटी मीठ ॲड करायचे. पुन्हा एकदा सांगते, हे टोमॅटो हे खूप आंबट असतात, देसी टोमॅटो असल्यामुळे, त्यामुळे मीठ हे बेताने टाकायचे आपल्याला. तुम्हाला जर आंबट नको असेल तर तुम्ही थोडी साखर टाकून इथे बॅलन्स करू शकतात चव. बघा, तेल सुटलेलं आहे आणि आपली चटणी अशी झटपट रेडी आहे. तर तुम्ही टिफिनसाठी पण अशी बनवू शकता चटणी. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला नक्की नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.